मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग आपल्या म्हणजे रेशमाचा चौथा गुरुवार आहे. चौथा गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर जेवण बनवण्याची पूर्ण तयारी चालू आहे. आणि जेवण बनवून झाल्यानंतर बरं म्हणजे आज नेत्रा आजारी होती, त्यामुळं खूप उशीर झाला. तिला दवाखान्यात घेऊन गेलो. रात्री तिला उलट्या झाल्या, मग तिला दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही. आणि दवाखान्यातून यायला आम्हाला 3 वाजलेत. 3 वाजल्यानंतर पुरणपोळी, सगळा स्वयंपाक, घरातली स्वच्छता, मांड भरणी वगैरे हे सगळं चालू होतं. तर अजूनपर्यंत काम संपलेलं नाही, काम अजून पण चालू आहे. तो व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला दाखवतो. थोडक्यात काम उरकलेलं आहे, पण बाकीचं काम अजून बरंच पेंडिंग आहे. तर ते काम आता कसं चालू आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि रेशमाची पण खूप धावपळ चालू आहे. ते पोरगं कोण आहे? आणि ही रेशमाची तयारी चालू आहे आमच्या दीदीला साडी घालायची, मोठी नेत्राला साडी घालायची, त्यासाठी तयारी चालू आहे तिची. ही रेडीमेड साडी आहे, तर म्हणजे लहान मुलांसाठीच येते, पण तिला खूप मोठी होत होती नेत्राला. थोडक्यात आपलं म्हणजे तिचं मन समाधान करण्यासाठी आम्ही घातली होती साडी तिला. तुम्ही बघू शकता, मी फोटो ॲड केलेला आहे. कशी दिसते मला सांगा. आणि ही आमच्या घरची लक्ष्मी, म्हणजे माझी लक्ष्मी झाली. आणि इथे आम्ही मान भरलेला आहे, म्हणजे रेशमाने इथे मान भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर नेत्र आता आले, साडी घालून इथं समोर बसणार आहे आणि पाया पडणार आहे. आता सध्या आजारी येते खूप, म्हणून थोडासा चेहरा उतरलेला आहे. ही आमची चिरंजीव, ही पाया पडायचं चालू आहे आमच्या मुलांचं. एका लक्ष्मीचं दुसऱ्या लक्ष्मी देवीला पाया पडायचं चालू आहे. हा देवाचा प्रसाद आहे, म्हणजे प्रसादासाठी आम्ही आणलेली फळे आहेत. तेही प्रत्येक मुलींना दिले जातात. ते जेव्हा मुली येतात तेव्हा पूजन झाल्यानंतर त्यांना दिले जातात. अशा प्रकारे काही मांड केलेला होता रेशमाने. म्हणजे तिची पहिलीच ती पण खूप उत्तम प्रकारे तिने व्रत पूर्ण केलेलं आहे. आणि चांगलं आहे, म्हणजे ही गोष्ट खरंच खूप आवडली मला. तिला माहीत नव्हतं, तर तिने तिच्या माणसांची हेल्प घेतली, म्हणजे आईची वगैरे हेल्प घेतली आणि करून दिलं. आमच्या इथे एक आजी आहेत, आजींची बरंच आम्हाला सहकार्य राहतं दरवेळेस. त्यांनी हेल्प केली आणि तो मांड पूर्ण केला, व्रत पूर्ण केला. बघ रेश्मा, तर कसं दिसते आता साडी बदलून आल्या, बघू शकता. आणि ह्या आई आल्यात आमच्याकडे आज आम्हाला मदत करायला. जुनी संस्कृती आहे, पदर घेतला पाहिजे डोक्यावर, पदर घेतात है ना. बघू शकता तुम्ही, आज मदत करायला आल्यात आम्हाला आणि खूप खूप आभार. आणि इकडे या आमच्या कारभारीने बराच स्वयंपाक अजून पेंडिंग ठेवला, कामाच्या बाबतीत एकदम आळशी एकदम. तेवढंच केलं, एवढंच. अजून अख्खं जेवण पेंडिंग ठेवलं. आमच्या पोटातनी कावळे ओरडायला लागले ते. आणि माणसं यायला, आता माणसं येतील आणि आता उपाशी जातील ते काय, तो प्रश्न पडलाय. पण उरकतील लवकरात लवकर. हे लक्ष्मीला प्रसाद बनवायचं काम चालू आहे. प्रसाद बनवायचा राहिला होता, मग तिने डालडा टाकून वगैरे प्रसाद बनवायला घेतला. तर रव्याचा प्रसाद असतोय, तो प्रसाद बनवण्यामध्ये पण बराच वेळ गेला. तर एकटी होती त्यामुळं खूप वेळ लागत होता प्रत्येक गोष्टी. बाकी जेवण पेंडिंग होतं, पुरणपोळी होती पेंडिंग. आणि अशा प्रकारे मी पण तिला हेल्प करत होतो थोडीशी, जेवढं मला जमत होतं तेवढं मी हेल्प करत होतो तिला. तर सर्वप्रथम आम्ही रवा वगैरे करून घेतला, कारण पुरणपोळी बनवायला भरपूर वेळ जाणार होता. तर त्यामुळे पुरणपोळी बनवायला तिनं सुरुवात केली. हे पीठ अशा प्रकारे तिने मळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर पीठ सुरुवातीला थोडं पीठ हे झालं होतं, तर पीठ मळून झालं, म्हणजे पीठ मळायला जास्त काही वेळ गेला नाही. पीठ मळून घेतलं, ते जास्त पाणी झाल्यामुळे थोडं गिळगिळ झालं होतं. नंतर तिने ते पीठ तेल टाकून
तेल टाकलं आणि थोडंसं मैदा टाकून परत कडक करून घेतला. आणि मेन टास्क हेच होतं की पुरणपोळी राहिली होती आणि नैवेद्याला पुरणपोळी लागतेच. आणि खरं तर या गोष्टी मॉर्निंगला करायला लागतात, पण मुलगी आजारी असल्यामुळं खूप वेळ गेला आमचा. तर पुरण वगैरे तिने ऑलरेडी मिक्सरमध्येच करून घेतलं होतं. आपण नॉर्मली घरामध्ये ह्याच्यावरती करतो, वरंड्यावरती करतो, पण तिने मिक्सरमध्ये करून घेतलं होतं. आणि पुरण पूर्ण केल्यानंतर मग परत अशा प्रकारे पुरणपोळी बनवायला घेतली. पुरणपोळी आणि एक युनिक थोडंसं ट्राय केलं तिनं. पुरणपोळीमध्ये इनो ट्राय केला होता, इनो टाकला होता. काय मला माहीत नाही तिला ही आयडिया कोणी दिली आणि ह्याच्यामध्ये वेगळं काय असतं, पण तिने टाकला होता इनो. इनो टाकल्याने पोळी जरा चांगली येते असं तिचं म्हणणं आहे. आणि हे जे बघता ना तुम्ही समोर, हे मिरच्यांमध्ये हे सार टाकलं जातं आणि मिरच्या तळल्या जातात अशा प्रकारे. ते आजीने बनवलं होतं, रेशमाने पण बनवलं होतं, आजी बनवतात हे सगळं. तर मिरच्यामध्ये असे सार भरून ह्याच्यामध्ये मीठ आणि खोबऱ्याचा कुट्टा आणि आणखी काहीतरी असतं, एक आयटम असतं, तर ते भरून अशा प्रकारे त्या मिरचीला कापून मग त्याच्यामध्ये भरलं जातं. पुरणपोळ्या जमते 20-25 पुरणपोळ्या होत्या आमच्या, कारण मुली येतात ना जेवायला, त्यामध्ये पुरणपोळी बनवायला घेतली होती. पुरणपोळ्या बनवता बनवता खूप वेळ झाला, पण लास्ट टास्क होता, कंप्लीट केलं. आणि भाजी बनवली होती तेव्हा मी तर जेवणामध्ये गोड काही खात नाही, त्याच्यामुळे तिला मी सांगितलं होतं की तू भाजी बनवलीस तर नाचणीची भाकऱ्या 2 बनव. तर कारण मला आवडत नाही, त्यामुळं तिने भाकरी बनवायला घेतली. इकडे मुलांची देवासमोर हे चालली होती. आणि मी त्याच्यानंतर पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक वाचून इकडे पुरणपोळ्या बनवून पूर्णपणे रेडी झाल्या होत्या. फक्त भाकरी बनवायच्या होत्या. दोन नाचणीच्या भाकरी केल्या तिने माझ्यासाठी. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपण जेवणामध्ये स्वीट खात नाही. ह्या पुरणपोळ्या इकडे रेडी होत्या. मित्रांनो, मला सांगा याला काय म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे याला कानवलं म्हणतात. हे याच्यामध्ये पूर्ण पुरण असतंय. तर ते आजी म्हणले मला खायचं, तर त्यांच्यासाठी आम्ही ते केलं. आणि इकडे मग भाकरी बनवून ऑलमोस्ट झाल्याच होत्या. हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही मुलींना बोलायला रेश्मा गेली होती. मुली जे येतात पुरायला त्यांना बोलायला गेली होती रेश्मा. ते भाकरी झाली की मग आरती होणार आपली, मग बाकीचं ते मुली वगैरे येतील, मग त्यांना पूजा होऊन मग आरती झाली की मग सगळे जेवायला बसतील. तर अशा प्रकारे काय आपला ब्लॉग आजचा पूर्ण झालेला आहे. आणि मी दाखवतो तुम्हाला अजून काय होणार आहे, म्हणजे मुली वगैरे येतील वगैरे, आपल्याला जेवढं शूट करता येईल तेवढं आपण शूट करणार आहे व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला मी दाखवतो. तर अशा प्रकारचा हा ब्लॉग आहे आजचा. आपल्या ब्लॉगला नक्कीच तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चेहऱ्यावरती जरा कुंकू वगैरे इकडे तिकडे लागलेलं आहे, ते दीदीनं लावलेलं आहे सगळीकडे. आणि हा मांड इकडे आहे. तर आजचा ब्लॉग खरंच खूप सुंदर होता. आणि रोजचा आता ब्लॉग टाकायला भेटत नाही, कारण आपल्याकडे रोज असं कंटेंट नसतं आहे. तर आज महालक्ष्मीचं व्रत आहे या निमित्ताने आजचा ब्लॉग खूपच छान ब्लॉग झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ब्लॉग संपूर्ण बघा. आणि